आरोग्य सेवा ही मानवी जीवनाच्या संरक्षणासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक असलेली एक अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे, जी सरकारी आणि खासगी अशा दोन्ही माध्यमातून पुरवली जाते. प्रतिबंधात्मक काळजी, पुनर्वसन, प्राथमिक आरोग्य सेवा, आरोग्य शिक्षण हे आरोग्य सेवेचे मुख्य पैलू ओळखले जातात. अशातच रविवारी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने आरोग्य कर्मचारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. गाडगेनगर परिसर स्थित संत गाडगे महाराज मंदिरामागील सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शिरसाट, जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती डॉक्टर प्रवीण पारिसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी रमेश बनसोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास आठवले, सहाय्यक संचालक कुष्ठरोग आरोग्य सेवा डॉक्टर पूनम मोहोकार, माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर हर्षल क्षीरसागर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर शरद जोगी, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष गौरव काळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांनी सर्वप्रथम कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस नमन, वंदन, पूजन, माल्यार्पण केल्यानंतर आरोग्य कर्मचारी मेळाव्याला सुरुवात झाली. या प्रसंगी अतिथी मान्यवरांचे तसेच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर काळे यांच्या हस्ते सेवानिवृत्त आरोग्य कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांच्या पाल्यांचा यथोचित गुणगौरव करण्यात आला. या दरम्यान अतिथी मान्यवरांच्या वतीने सर्व उपस्थितांना पेन्शन विषयक म्हणजेच NPS व DPCS बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांना वेतन त्रुटी व सेवा विषयक प्रशासकीय बाबींवर सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. या दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा व नियोजन करण्यात आले. सत्कार होत आहे, आनंद आहे. सेवानिवृत्त म्हणजे आरोग्य सहाय्यक पदावर सेवानिवृत्त झालेले अभिनंदन झिंगेकर. आज दिनांक 15/3/2026 रोजी श्री संत गाडगे महाराज मंदिर परिसरामध्ये आज महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने भव्य आरोग्य मेळावा आयोजित केलेला असून या आरोग्य मेळाव्यामध्ये वयाच्या 58 वर्षानंतर झालेला सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सेवा सत्कार, त्याचनंतर आमच्या आरोग्य कर्मचारी असलेले आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाल्य यांच्या गुणगौरव कार्यक्रम, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय ज्यांनी कामगिरी केली आहे अशा गुणवंत पाल्यांचा या कार्यक्रमामध्ये आम्ही गुणगौरव सोहळा पार पाडलेला आहे. तसेच संघटनेच्या वतीने आम्ही वर्षभर सातत्याने काही ना काही कार्यक्रम राबवित असतो आणि अशाच कार्यक्रमामध्ये आज आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी तसेच या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संघटनेचे पदाधिकारी, सदस्यगण आणि ज्यांनी मदत केली त्यांचे मी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून
मनपूर्वक आभार मानतो, कृतज्ञता जाहीर करतो. धन्यवाद.